गोपाला देवकी नंदन गोपाला बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जरा जोरात आवाज द्या। शहीद बिरसा मुंडा की शेठ माके साहेबांचा शहीद शेठ माके साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा तथागत भगवान बुद्धांचा दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसऱ्या बाईवर लाईन मारणाऱ्या हरामखोराचा। बाई धन्यवाद। एकच लेकरू आहे की अजून आहे? एकच आहे। पोरगा आहे की पोरगी? पोरगा आहे। भाग्यवान आहेस तू। आणि तुला जर पोरगी असती भाग्यवान म्हणजे पोरगी असती तर तू काय दलिंदर असते का? अहो पोरगा असो की पोरगी असो भाग्यवानच आहे। माय आहे ना, मायचा लेकरू। पोराले पोरीले मार्केट सारखंच आहे पण त्या गावात जास्त पोराले पोरगा झाला पाहिजे आनंद आहे बेटा की पोरगी? पोरग झालं पाहिजे। काऊन? तू तर पोरीची जात आहे। पोरग खरं कामाचं राहते की पोरगी? पण कधी दोन्ही कामाचे राहतात त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते। लोक पोरगा झाला की बकरा कापतात। जसे तीर मारले। साडी दे रे ताईले। धन्यवाद दीदी, तुम्ही लेकराले घेऊन आल्या, नाही तर लेकर आजीच्या अंगावर। आजी शिवाय लेकर राहतच नाही। आजकाल आजी जवळी लेकर आहेत ते आजी भाग्यवान आहे। थांब रे। ओ गलतीनं झाला काय तुझ्या मायले? ओ गलतीनं झाला काय तुझ्या मायले? भलभल करू नको, उठ नाहीत तिथून। ते लेटर बुकी वापस घेईन तिथं येऊन। दुसऱ्याचं लेटर बुक तू काऊन घेत? साला गव्हर्नमेंटच्या योजना भट्ट्या भोळ करून टाकला तुम्ही लोकांनी। बाबू 2024 इलेक्शन चालू आहे। साडी दे। धन्यवाद। एकच कलर आला का रे? होगा धन्यवाद बाळा। काही काही बाया म्हणतील मला तर 4 पोरी आहेत, मी काऊन नाही उभी राहील? तू बेअक्कल आहे ना? जिले अक्कल आहे तेच आपल्या पोरा पोरीले शिकवण। जे बेअक्कल लोक आहेत ते शिकवणार नाहीत, फक्त भस भस पैदा करते। पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे। आता हे जिल्हा परिषद मेंबर मॅडम बाईच आहे ना आणि बॉस आहे। आता प्रशासक आहे। खुर्ची गेली, आता खुर्चीचा कायदा गेला। आचारसंहिता। खासदार असला तरी व्हॅल्यू नाही, आमदार असला तुझ्या घरचा। आचारसंहिता असं आहे। मला सांगा, बाई जिल्हा परिषद मेंबर, ग्रामपंचायत मध्ये बाया 9ची बॉडी असली तर 5 लेडीज 4 जेंट्स आणि 10वी बाई। तुमच्या गावची बाई सरपंच आहे। काही माणसाईले किंमत ठेवली की नाही? हे काऊन असं झालं मालूम आहे? बायाले पोरीले पायाखाली तुळवलं। पण ते बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज आले म्हणून या दोन्ही बाया खुर्चीवर बसून आहेत। यायच्या खाली बसणार यायच्या कृपेनं, नाही तर तुमच्या नवऱ्याची ताकद नसती तुले ग्रामपंचायत मध्ये बसू दिलं असतं। त्या बाईच्या नवऱ्याची ताकद नसते की जिल्हा परिषद मध्ये मेंबर झालं असतं। हे सर्वी मेहरबानी आहे शिवराया आणि भीमराया दोघांनी भिजवली काया। आहे दोघांचाही जगी गाजावाजा, एक बहुजनाचा राजा, एक विद्येचा राजा। बाबू जर हे महापुरुष आले नसते, शिवाजी राजे, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर, माझ्या इमानानं बाबासाहेब आले नसते, संविधान आलं नसतं, तुमच्या बायकाईले तुमच्या नवऱ्यानं विधवा बाई इकडे येणं माणसाईत येणं तुम्ही बघून बसले काय माणसा राजा।
आहे दोघांचाही जगी गाजावाजा. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. पोराईचा आवाज चांगला आहे बेटा. अरे शिवाजी राजानं स्वतःच राज्य निर्माण केलं, त्याची माय जिजाबाईनं साथ दिली. बाबू तुम्हाला लेकरं पैदा करायला महत्व देऊ नका. कुमारन कुमारी नसला की मोळके तयारच होतात. काय नवल आहे. अरे आज तर विज्ञानानं एवढी प्रगती केली, एवढी प्रगती केली बाबू, की फक्त बाई असली आणि केली इच्छा असली की मला लग्न करायचं नाही पण मुलगा झाला पाहिजे. आता विज्ञानानं मेडिकल मध्ये तेही व्यवस्था आहे. टेस्ट ट्यूब बेबी, म्हणजे मालकच पाहिजे असं नाही. दवाखान्यात होते, कारण माझा मुलगा डॉक्टर आहे, मला सांगत राहते तो की बाबा मुलगा मुलगी नसला तर तुम्ही गॅरंटीनं लोकाईले सांगा, बायकोलची घटस्फोट द्यायची गरज नाही, तिलेच लेकरू होते. फक्त डॉक्टरची भेट घ्या. तुमच्या गावात MBBS एक डॉक्टर झाले, 1-2 BAMS आहेत. माझाही मुलगा डॉक्टर आहे, हॉस्पिटल आहे. पण मा पोराला सांगितलं जास्त पैशाच्या मागं लागू नको. केवढी बिल्डिंग बांधली तरी कुत्र्याची मौत मरा लागते अवघ सोडून. काहीच नाही. कोणाचे हे घर. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहिला, तोची माझ्या मुलानं त्यानं दर मंगळवार पैसे न घेण्याचा उपवास धरला. 2 वाजेपर्यंत मा मुलगा 50-100 पेशंट काढले तरी फी नाही घेत. आणि औषधी ते मेडिकलले आणून देतात ना ते MR लोक, तेही औषधी देते. त्याला सांगितलं तुझा बाप पैशाच्या मागं लागला काय. पण 68 वर्ष झाले, 17,000 गावात गेलो मी आतापर्यंत. उद्याचा माझा सकाळी 11 वाजता अकोल्यात आदर्श ग्रामपंचायत सरपंच, आदर्श बरं 30% कमिशन खाऊ नये. आदर्श सरपंचाचा 13 सरपंचाचा सत्कार लोकमतनं माझ्याकडून ठेवला. आता मला बोलावलं, मी उद्या सकाळी 11 वाजता अकोल्यात. आता ड्रायव्हरला सांगितलं तू कार्यक्रम लावून दे, तबला वादक करतीन किंवा एखादं हुशार पोरग असेल तिथं बसून जाय, मग तू झोपून जाय, कारण मला पुन्हा 450 किलोमीटर जाणं आहे. म्हणून बाबू तू कर आराम. आता एखादं हुशार पोरग बसून दे. पोट्याले मोबाईल खूप समजते पण कामाचं कमी समजते, लफड्याचं जास्त समजते. बाबू तरुण पोराई नाही आता जास्त मोबाईलच्या मांग कमी लागा. पा अभ्यासाचं पा पोरं, ते बाकीचं कमी पा. बायाही नाही सांगतो, बायाही लोया आहारी गेल्या मोबाईलच्या. अरे काही काही पोरीचे लफडे मोबाईलवर, ते चॅटिंगवर, ते काय म्हणतात, काय असते ते, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप. 3 लेकराची माय पाहून गेली एका माणसाचं आता. आणि तिचा नवरा दुसऱ्या बाई संग गेला. म्हणून कीर्तनाची गरज आहे. ते लेटर बुक आणबर साजे इकडे तिकडे फिरून राहिले ना. आलाय तुला काय साठी दिले बेबे. गव्हर्नमेंट ना करते, तुम्हाला किंमत नाही पोट्यावर. ते मंगापासून लेटर बुकच फिरून राहिले. म्या काय साठी दिले की घरी जाऊन तू लिहिजो. तुम्ही इकडून याच्या जोड, याच्या जोडून त्याच्या जोड. तुमच्यापेक्षा या हो तुम्ही 5ही पोरी या समोरच्या मुली, हे लायकीचे नाहीत ना. क्या बात आहे. वंदे मातरम, वंदे मातरम. बसा पायाखाली दाबजो. आता ते वर नको खाल, नाही तर तुमच्याही जोडून वापस घेईन आणि म्हाताऱ्या बाया देतील.
याईले फुकटाचं भेटलं ना, वंदे मातरम. त्याच्या बापानं कमावून ठेवलं ना धानापुरात, त्याची अवल्यात शिक्षणामध्ये फेल आहे. करा अभ्यास आता गावातला, कर. कधी खोटा बोलील ना, भविष्याची तरतूद विमाचे एजंट आणा तुम्ही. आवडलं. रंगपंचमीत रंग टाकल्यापेक्षा, दिवाळीले फटाके फोडल्यापेक्षा एखादी विम्याची पॉलिसी काढा. कोणता टेबल नंबर चालू आहे हे माणूस मेल्यावरही पैसे भेटते बायकोले, आणि जिवंत असला तरी भेटते. मग मी म्हणतो लग्नात फटाके फोडल्यापेक्षा, 31 डिसेंबरले मस्ती केल्यापेक्षा, शिवजयंतीत काही काही गावात शिवजयंती भीम जयंती धूम दारवा फेकते, धूम डीजेच्या समोर लाग लुंगी डान लुंगी डान लुंगी दारवा पेता नाचता, फटाके फोडता. अरे एक फटाका जर नाही फोडला ना, ते एका गरीबाच्या लेकराला लेटर बुक दिल्या जाते. बाबा म्या गरिबी भोगेलाय, मला गरिबीनं लय शिकवलं, तुम्हालाही गरिबीनं शिकवलं. पण गरिबी आली तर लाजू नका, आणि 2 पैसे जमा झाले तर माजू नका, मस्तीत लग्न करू नका. भिकार चोट व्हायचा धंदा आहे. सत्यपालनं माझं जे कीर्तन आहे पोथी पुराणावर नाही, समजल्या बायो. मी ते कधी बायाले सांगत नाही जे बाकीचे महाराज लोक सांगतात. आता नवीन नवीन महाराज महाराष्ट्रात येऊन राहिले आणि बायकाईले सांगून राहिले सकाळून 4 वाजता उठा, तांब्याभर पाणी घेऊन जा, आणि चालल्या बायका सकाळून तांब्याभर पाणी घे. टाकू काय सत्यपाल तुझ्या अंगावर. आता तांब्याभर पाणी टाकल्यानं काय फरक पडीन रे? देवावर पाणी टाकल्यानं फरक पडीन की झाडावर टाकल्यानं? बोला का रे? बोला. ये इकडे. कायच्यावर पाणी टाकल्यानं फरक पडीन? झाडावर. हे भलत्या ठिकाणी टाकतात. दे त्याला पुन्हा लेटर बुक वापस. आणि आता जर लेटर बुक फिरवलं तर देणार नाही. हाताने इज्जत गमावतं लेखा, माणसाच्या हातात आहे आपली. मग झाडाला पाणी देणं महत्वाचं की झाडावर हू हा चॅन नमायच्या माय नमाय तुझ्या माय. बरं काय म्हणते समजती नाही. अरे तेलाची देवता, तेलाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, दुधाची देवता, बकऱ्याची देवता. काही काही मूर्ख लोक लेकराचे जावळे काढायचे आहेत. तुम्ही सांगा, थोडा सक्त विचार करा. लेकराचे जावळे काढायचे आहेत तर जावळे काप्याच्या दिवशी देवाले बकरं कापते. नाव कोणाचं बदनाम करतात? देवाचं. देव खाते काय? त्याच्या मंदिरात चोरी होते, देव म्हणते का कोणाला चोरी करू नको? देवाले जीव कोण घालते बाबू? पुजारी. गाडगे बाबा सांगत, देवाले जीव कोण घालते? पुजारी. देवाची आरती कोण करते? बोला. पुजारी. देवाले झोपवते कोण? पुजारी. त्याला जेवताही नाही येत, त्याला अंगही धुता येत नाही, त्याला झोपताही येत नाही. पण हे कोण करते? सर्व पुजारी. आणि पुजारी म्हणजे माणूस, म्हणजे देव कोण आता? बरं दिवा लावल्याशिवाय मंदिरातला देव दिसते का? मग दिवा लावते कोण? माणूस. आणि लाईटामुळं देव दिसते, म्हणजे लाईट कोणा लावला? माणसानं. तेच तर तुकाराम महाराज सांगत. तुकाराम महाराज कोणाचे गुरु होते मालूम आहे? शिवाजी महाराजाचे गुरु तुकाराम महाराज होते. आणि ते ओरडून सांगायचे, देह देवाचे मंदिर आता तमा परमेश्वर. समजल्या माय मावल्यांनो? नवीन नवीन महाराज येते. एक महाराज आला महाराष्ट्रात एमपीतला, तो म्हणे बेल के पत्री लो और बीच में के पान को शहद लगाओ, ती बीच में के उंगली से, और ते उंगली से शहद लगाओ और वो देव को चिपकाओ, तुम्हारा लड़का पास हो जाएगा. आता माझ्या विद्यार्थी बहिणींनो, तुम्ही अभ्यास केल्यावर पास व्हाल की शहद लावल्यावर? मुलींनी बोला. थांबे, चुप.
मुली तुला दिलं लेटर बुक बोल नको. एक योजना भेटल्यावर गुपचाप बसा. बोलव पुरी बाई सह्यद लावल्यानं पूजा पाठ. हे पोरग कोण समोर समोर येऊन राहिलं. मागवय मागवय पोरीले धक्का लागला तर जेल मधून बाहेर येणार नाही तू. त्याला पोरीच्या बाजून व्हा इकडे बायाच्या. अरे म्हातारीले कधी टच झाला ना तर तू जन्माचा फिटला. तू बायाच्या दूर राहत जा. एसटीत बायाची गर्दी राहते. माणूस किन बसत जा. एका पुढाऱ्याने एका पोरीले बसला तिच्या पायाले पाय घासत. तिले वाटलं म्हातारा आहे बापा सारखा. माई भाचीच होती. ते पोरगी म्हणजे माई भाची. मग पहिल्यांदा पायाले पाय दाबला. तिला वाटलं मा बापा सारखा आहे. डबली पाय ठेवला. म्हणे आबाजी बरोबर बसा ना. टिबली तिच्या पायाले धक्का. जब उसैली एक थापड ठेवून दिली साजा. काबे म्हणे कुत्र्या तुले 3 खेप म्हणून राय. माई भाची वागीनच आहे. सरळ केलं तिनं. आज हे परिस्थिती बिकट आहे. 2 महाराज लोक जेलमध्ये आहेत. नाव नाही घेत मी. तुम्हाला मालूम आहे. दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती. काय करताय महाराज. आम्हाला महाराज पाहिजे. गाडगे बाबा धोब्याच्या घरात पैदा झाले. पहिले तर यायची जात कमी आहे. कपडे धुवा इस्त्री करा. पण किती गोड संदेश दिला. हे एक संत कैसे. असा जगाच्या पाठीवर होणार नाही. पण आपण वाचत नाही ना बाया. अरे बायांनो तुम्ही जर गाडगे बाबा तुकोजी बाबाची ग्रामगीता शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा. तो पोरग डॉक्टर वकील इंजिनियर तहसीलदार आदर्श शेतकरी होईल. तुझी मुलगी गावात आदर्श बन. पण आपल्या बायाईले अंधश्रद्धेमध्ये जास्त गेलाय. अरे याचा पोरगा बी फॉर्म करते. बाई सारखा आवाज आहे त्याचा. काही लोकांना वाटीन आवाज बाई सारखा आहे तर याचं काही खरं नाही. तसं समजू नका गजाननले. नाव गजानन आहे पण ओके आहे. गजाले 3 लेकरं आहेत आणि मला 2च आहेत. आणि आवाज बाई सारखा याच आहे. तुम्ही कोणतंही गाणं ऐका त्याच्या तोंडून की माझी जाऊने काय कोणासारखा आवाज आहे बाबू. बाई सारखा. ये लेटर बुक घे तूच. लेटर बुक पाया खाली ठेवायचं. मला नंबर आहे. त्याच्यावर नंबर आहे मला. ये ना 15 दिवस माया आश्रमात. अरे शिवाजी महाराजाची पहिली गुरु जिजाबाई. तुम्ही आई या बरं. पोरापोरीचे पहिले गुरु तुम्ही माय बाबा काका. बाबर किती मोठे लोक आले या छोट्याशा गावात. धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा पब्लिकच्या सहकार्यानं. दानापूर वाल्यानं कमाल केली. केवढा मोठा कार्यक्रम घेतला. अरे बल्लार शाले लाजन एवढा सुंदर कार्यक्रम घेतला. आयोजकाच्या नावानं टाळ्या वाजवा. माझ्या माय माऊल्यांनो जिजाबाईनं शिवाजी राजाला घोड्यावर बसवणं, तलवार चालवणं, न्यायनीतीचा निवाळा करणं एवढ्यावरच नाही. शिवाजी महाराजाच्या काळात एका बाईवर अन्याय केलता. शिवजयंती धानापूर मध्ये ठेवण्याचा उद्देश काय आहे
या तरुण मुलांना तुम्हा लेकरांना शिवाजी महाराज कळले पाहिजे, तुम्हा लेकरांना बाबासाहेब कळले पाहिजे. आपल्याला फक्त शिवाजी काय मालूम आहे मराठ्याचा, एक मराठा लाख मराठा. आम्हाला एवढा मालूम आहे फक्त. बाबासाहेब फक्त महाराचा. अरे महार काय बोंबलता, महाराचा अर्थ तरी मालूम आहे का? म म्हणजे मांस, ह म्हणजे हड्डी, आणि र म्हणजे रक्त. मांस हड्डी रक्त, महार म्हणजे काय? पण आपल्याला काही काही शायन्या लोकही न कोणाला बाहेर ऐकू नका जाऊ देऊ. आपण आपले दानापूर प्लस व्यंकटपूर इज इक्वल टू तुम्ही मी, कोणाला मालूम नका जाऊ देऊ. हे अंदरची बाप सांगतो. आपल्या मराठ्यात मागा महाराज भांडणं लावले आणि जैन भांडणं लावले, ते सुखी झाले. आपल्याला म्हटलं हा अरे शिवाजी महाराजचा राज्याभिषेक नाकारला या बदमाशाईने. शिवाजी राजा स्वतःचा राज्याभिषेक होता शिवाजी महाराजचा, तर पूजा पाठ करायला कोणी आलंच नाही. तर शिवाजी महाराजही भयंकर विद्वान, इंजिनियर शिवाजी महाराज, शास्त्रज्ञ शिवाजी महाराज, बुद्धीतला बुद्धिवान शिवाजी महाराज, गोरगरिबाचं दुःख जाणणारा शिवाजी महाराज, माय माऊलीची इज्जत करणारा शिवाजी महाराज. हिरकणी नावाची बाई होती, ते लेकराले दूध पाजायले किल्ल्याहून आली. त्या लोक म्हणत तिले सजा देतील. शिवाजी महाराजानं हिरकणीचा सत्कार केला बाबू. म्हणून धानापुरात शिवजयंती भव्य दिव्य प्रमाणात साजरी केली. नाही तर काही काही गावात डीजे आणि दारवा पेते आणि शिवाजी महाराज डोक्यावर मिरवते. अरे शिवाजी महाराज, बाबासाहेब, बिरसा मुंडा याईले डोक्यावर नका मिरू, त्याचा विचार डोक्यात घाला. हिरकणीची इज्जत करणारा शिवाजी महाराज. पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा म्हणा, पाणी अडवा, पाणी जिरवा. पाण्याची जलसंधारणाची कला शिवराया जोडून शिका. किल्ल्यावर जाऊन पा. आम्ही जात नाही, आपण फक्त कुठं बकर, कोणाचा नवस, अंधारू, सट खाल्लं की सट पडले. रात को खाओ पिओ, दिन को आराम करू. अरे जग कुठं गेलं बाबा. म्हणून मी माझ्या आयोजकांना धन्यवाद देतो की हे चांगलं ऐकू द्या. नाही तर महाराज लोकांच्या पाया लागा महाराजाच्या. हर टाका टाळ्या. सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. एक जण पिऊन मा पाया लागला गाडी जवळ. म्हटलं भाऊ तू काय पाया लागतं, दारू बंद करून मा पाया लाग. आतापर्यंत 5,000 लोकांनी दारू सोडली. 2200 लोकांना देहदान केलं बाया. हो, मेल्यावर तुमच्या गावातले मुर्दे कुठं नेते बॉड्या, कुठं नेते? मशानात जाळून टाकतात. आणि मग काय करतात? मग नदीत नेतात राख. त्या धानापुरातले लोक कोण्या नदीत नेतात? नाल्यात टाकतात. मायबापाची राख नदीत टाकतात. वैनगंगेत नेतात. श्रीमंत असला तर दूर नेते, जास्त श्रीमंत असला तर पंढरपूरले चंद्रभागेत नेते. म्हणजे चांगल्या नदीचं पाणी खराब करते की नाही बुवारा. आणि त्या चंद्रभागेचं, त्या नदीचं पाणी आपण पितो. म्हणजे हे पाप आहे की पुण्य? लहान लेकराईले अक्कल आहे, त्याच्या बापाच्या कधी लक्षात येईल. म्हणून माय बापो, माय मेली ना तर म्या काय केलं मालूम आहे? तिले दवाखान्याला देऊन टाकलं. बॉडीची बॉडीच दिली, मशानात नाही नेलं. 4 क्विंटल इंधन नाही जाळलं. म्या तूप नाही टाकलं 2 किलो. झालं जितेपणी तेल ना देत माय बापाला. माय बिमार पडते तर दरवाजा लावून घेतात आणि दोघच नवरा बायको एका रूम मध्ये हम तुम. अबे तुही माय मरून राहिली ना, 2 दिवस थांबणं इकडे झोप्याचा थती झोपणं तुझ्या माय झोप. जिनं लहानपणी तोला विष्टापासून कदर केली त्या माय बापाचा, मरता मरता तर 4-5 दिवस तिच्या जोड झोपा.
माई माय गेल्यावर मी ठरवलं, माई आई गेली तर मेडिकल कॉलेजला दिलं बाय हो, म्या देहदान केलं. लोकांचे पोरं डॉक्टर पोरी डॉक्टरीन होतात. मायली बायको मेली तर म्या मेडिकल कॉलेजला दिलं. माय बाबा मेले तर त्याचे डोळे दान केले म्या, नेत्रदान. 2 आंधळ्या लोकाईले 2 डोळे लागले. म्या पाप केलं की पुण्य? मग म्या काय ठेका घेतला काय? एखाद्या धानापुरातल्या माणसानं उभं राहणं की मी मेल्यावर मा बायकोची मा पोरापोरीची संमती घेतो, मेडिकल कॉलेज चंद्रपूरले अर्ज भरतो की मी देहदान करीन, मी नेत्रदान करीन, मी अवयव दान करीन. नाही तर काय करतात, 4-5 क्विंटल इंधन नेतात, पेटवतात. पावसाळ्याच्या दिवसात नाही पेटलं तर खालून टायर लावते आणि त्याची राख मग नदीत टाकतात. अरे म्या मा बाप मेला तर केस नाही दिले. तुम्ही केस देता का रे बापाला? काय दिलं? केस. खरं काय दिलं? केस. केसच देता. ज्या दिवशी बाप मेला त्या दिवशी बापाले दारू देऊन टाका की मी बाबा पिणार नाही, बिडी पिणार नाही, तंबाखू खाणार नाही. आणि बापाच्या तेरवीले येणारा खर्च जिल्हा परिषदच्या शाळेला द्या ना धानापुरात. ते हे लेकराईच्या लक्षात येईल. गाववाले वर्गणी करून एखादा गुरुजी वाळवा ना. नाही तो कोणीही जिल्हा परिषदच्या शाळेत गुरुजी नाहीतच पुरे. आता जरी जिल्हा परिषद मॅडम बसून आहे तिथं, सरपंच आहेत, तुमच्याच गावात किती गुरुजी आहेत सांगा बरं? जिल्हा परिषदच्या शाळेत 5. वर्ग किती आहेत? 7. गुरुजी किती आहेत? 5. काय पिकअप घेसान बे तुम्ही? मोरे ते लोकी वरच येत नाहीत ना, त्याच्यात डिव्हिजन नाही. आणि बरं 5 गुरुजी पैकी एक तरी गुरुजी आहे काय मी सत्कार करतो? या गुरुजी नाही, जिल्हा परिषदच्या शाळेतले गुरुजी पाहिजे. या गुरुजी या, नाही तर गुरुजीच नाही दिसत गावात. गुरुजी पिंपरी. पण तुम्हाला म्हणावं लागेल गुरुजी तुम्ही खरंच रक्ता मासाचे गुरुजी आहे. या हमरून गुरुदेव हमारा प्यारा. धन्यवाद गुरुजी, तुम्हाला गावाची किंमत आहे. नाही तर गुरुजी हजरच राहत नाही गावात. एवढा मोठा कार्यक्रम गुरुजी गायब. कोणीही गावात ग्रामसेवक राहत नाही. आज आले आले काय ग्रामसेवक राहतच नाही ना हो. सरपंच आले 5 वर्षानं, ग्रामसेवकाले किती वर्ष मॅडम? ग्रामपंचायत सरपंच बाईले तुम्हाला दर 5 वर्षानं जिल्हा परिषद मेंबर मत द्या. आणि ग्रामसेवक 58 वर्ष त्याचं बालबी बाका नाही होत बिना भ्रष्टाचारात पकडल्याशिवाय. माझ्या गावातला सरपंच ग्रामसेवक जेलमध्ये गेले, माहितीच्या अधिकारात लागले ना हाती. धन्यवाद गुरुजी, तुम्ही या गावात आहे काय? क्या बात आहे. नाही तर गावातला गुरुजी, गावात केवढाही मोठा कार्यक्रम असो, आपलं 26 जानेवारी झेंडावंदन, बाकी गावाशी काही संबंध नाही. पण तुम्हाला काय आडनाव गुरुजी तुमचं? दहीवाले म्हणजे आपलीच पार्टी. आलं माझ्या लक्षात. म्हणजे सांगायची गरजच नाही. चांदण्याची छाया, कापुराची छाया, माऊलीची माया, दहीवाले म्हणजे मला लक्षात आलं भंडारा जिल्ह्यातले आहेत. चंद्रपूर की आपल्या गोंदिया जिल्ह्यात दहीवाले शाळा आहे त्याची. मलाही दलित मित्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पुरस्कार भेटला आणि दहीवालेला भेटला. दहीवाले सर थँक्यू, पार्टी आभारी आहे. सरांना ग्रामगीता दे. तुमच्याकडे आहे काय? मग ग्रामगीता राहू दे. सत्यानाश नावाचं पुस्तक दे. म्या लिहिलं साहेब, बहुजन समाजाचा सत्यानाश का झाला, आपले लेकर का फेल झाले, या आत्महत्या काऊन करून राहिले आपले पोरं पोरी शेतकरी आत्महत्या करून राहिले, अंबानी अडाणी काऊन नाही करत? आयडिया आहे ना. आणि आपण मूर्खासारखे कंपनीचं लिक्विड पितो पण ऊसाचा रस पित नाही, निंबूचं शरबत पिणार नाही. 10 रुपयाचं निंबूचं शरबत पिले तर शरबताचा परिणाम शेतकऱ्यावर होईल ना निंबू. थँक्यू दहीवाले सर.
अजून एक पुस्तक दे. एक माय तुमचं काय सर नाही कन्नाके म्हणजे तुम्ही शेडमाके मग ते कन्नाके आपले नावच ओळखू येतात ना. हॅलो वाघ मारे कधी मच्छर नाही मारलं त्यानं. तुम्ही कन्नाके धन्यवाद थँक्यू. जाणून मला पुस्तक दिलं सत्यपालही समजला पाहिजे. तुम्ही साहेब तुमच्या कलर वरून आपलीच पार्टी दिसून राहिली. कारण आपण लोक कष्ट करणाऱ्याची अवल्यादा अत्यंत दारिद्र्यातलं जीवन. गुरुजी तुमचा विषय संपला त्याच्याशी बोलू द्या मला. कारण तुम्हाला दोघाईले नाही धरलं मी यायलाच का धरलं. अत्यंत दारिद्र्यातलं कष्टातलं 2-2 दिवस उपास पडणाऱ्यातलं जीवन त्या कुटुंबातलं जीवन आहे तुमचं. चुकीचं की खरं म्हणून त्या लायकीचे आज तिघही जण कीर्तनाले आले. तुम्हाला खरी गावाची तळमळ नाही तर गावातले गुरुजी गावातच नाही राहत बिअर बारवर भेटतात. देहाची तिजोरी दारू त्यात ठेवा उघड बार दे. पण तुम्ही आदर्श गुरुजी मिळाले मी आभार मानतो. नाही तर गावात ग्रामसेवक गुरुजी कारण ग्रामसेवकाले 5-6 गावं राहते आणि त्याला काही गरजही नाही पडत. सरपंच प्लस ग्रामसेवक जी पुरटू पुरं गाव. धन्यवाद गुरुजी. तुम्हाला देतो गाडगे बाबाचं पुस्तक आणि एक मी तुकोबाचे अभंग गाडगे बाबानं लिहिलेले सांगितले आणि मला गॅरंटी नाही की तुम्ही ड्युटी इमानीत बारे करता. तिघचे तिघे तुमचे चेहरे सांगतात आणि आनंद आहे. कधी चाटा छुटा देणं तुमच्या ड्युटीत नाही. तळमळ आहे गावाविषयी ती गायले म्हणून तुमचे चेहरे प्रसन्न आहेत. नाही तर गुरुजी लोकांचे पोट्टेच बदमाश पैदा होतात. काहून तर बापच जाग्यावर नाही राहत. तुम्ही मात्र तुमचे परिवार सुखाचे आहे. गुरुजीले संकट येऊन गेलं एक माग 5-6 महिन्याच्या अगोदर दुःखात येऊन गेले पण ते निपटलं. हे काय बरोबर आहे ना. खोटं बोलत नाही. आय एम ए सत्यपाल. मला नावच मायनं ठेवलं गुरुजी. मला नाव कोण्या महाराजनं नाही ठेवलं. बसा मला नाव आता तुमचं भविष्य सांगितलं नाही मी गुरुजी. नाही तर गुरुजीचंही पद्धतशीर सांगू कोणाचंही सांगतो मी भविष्य. गुरुजी जाता जाता काय सांगून गेले रे तुले. काय म्हटलं तू हाय. याले म्हणते तळमळ. याले म्हणते माय लेकाचं नातं. म्हणून गुरुजी गावात पाहिजे यासाठी पाहिजे. तुले जाता जाताही गुरुजीनं गुरुजीची ड्युटी केली बाबू की बरोबर उत्तर द्या. आता तू पिवळ्या शर्टावाला बोलू नको. हा मागचा बोलू कोरळ भाऊ याची तब्येत बरी दिसते. ये मा अवघी थंडी काय याच्यात गुरावर आली काय. बापा 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 काय हालत आहे बे तुई. त्याला माया हड्ड्याच आहेत. 68 वर्ष झाले मी हड्ड्या. काय आडनाव बावणे म्हणजे आपलीच पार्टी भारत यायला बसो. मागवा ते मागवा कचरा नको करू. मागव बस इकडे ये. ते अर्धा 1 घंटा 1 घंट्यानं उतरून जाते मग येते जाग्या. ते 1 घंटा तर आवरणार नाही. ते इकून हॅलो बावणे आहे काय चांगलाय. कोण्या वर्गात आहे. 6वीला आहे. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सांग बरं. मागचं बोललं का त्याला बोलले बटन. संभाजी. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव संभाजी. क्या बात आहे. टाळ्या वाजवा. मग शहाजीराजे कोण होते. शिवाजी महाराजांचे बाबा. तुझी गलती नाही. तब्येतचा परिणाम आहे बाबू हा. म्हणून तू पुस्तक वाच. याले पुस्तक राहू दे. 100 दे. काही बिस्किट खाजू. अजून तब्येतकडे लक्ष दे. एक घे घे मला घे. शिवाजी महाराजाच्या बापाचं नाव शहाजीराजे होत. गुरुजीने पहिले सांगितलं तरी गुरुजीनं सांगितलं की लक्ष द्या. पण तुले नाही म्हटलं ना गुरुजीनं लक्ष द्या. त्याला म्हटलं ना ठेव माईक. ते कानाला असलं त्याला ऐकून यायला. तू ते थंडी नाही ना बे गरमी आहे ना बे. ते काढलं मस्त तब्येत आहे त्याची. असं आहे ते. करा 1 मिनिट हातवर. गोपाला 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 आला
बाई लक्षात, लेकर दोनच पोरी असतील, तिसरी होऊ देऊ नका, पोराची वाट पाहू नका. कुठे पोरी बाळणपणात तू तब्येत खराब करतो, द्यायले 5-5, 6-6 पोरी आहेत, त्या खापर खोंड्या दिसतात. आणि तिच्या सासूचं काय जाते व बुड्डे होऊ दे न, लाज नाही वाटत तुला कोणती तकलीफ आहे व बुड्डे, होऊ दे न. तिला वाटते मुलगा होईनच, जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे, जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे, रक्षाबंधना करता तुला बहीण पाहिजे, भाऊबीजे करता तुला बहीण पाहिजे, त्या बायकोच्या बाळणपणाले ननद पाहिजे. पण जन्म देण्यासाठी मुलगी कान पाहिजे. म्हणून मुला मुलीवर भेद करू नका. त्या बाईनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं, तिनं उभं राहा. हा एखादी ये बेटा, एकच बाई, दोघी जणी या, आता तिसरी उभी राहू नको. क्या बात है, वाह आजी बस. अरे तू डबल आली, पहिले सत्कार झाला ना बाळा, तुम्ही हुशार आहात. त्या बाईने या उभी राहील तिथे. थांब ना बाई, बाई तुम्ही थांबा ना, हा माईक चालू. तुमच्या हातानं तिचा सत्कार करा. तुमचा सत्कार झाला ना, एक घरकुल भेटलं ना, मग दुसरं घरकुल चुलत भाव सख्या देराले मग भेटीन. पण दुसऱ्याचा नंबर लागला ना, तुमच्या आजी 2 पोरी आहेत काय, क्या बात आहे. आणि काय करतात पोरी, हा माईक घ्या. लग्न झालं गेले, जास्त शिकू नाही शकल्या, गरिबी होती. एक शिकली काय, एक जात लाईनी शिकली वाटते, ते शेवटची होती ना, म्हणून तिच्यावर लक्ष जास्त होतं. कलर चालते काय, लोकाईले कलरचाच आहे. अरे तिरंग्यात हाही कलर आहे ना, गोल चक्रामध्ये अशोक चक्र, अशोक राजाच. ताई तुम्ही सत्कार करा त्या बाईचा. आणि सरपंच जिल्हा परिषद मॅडम न या बाईचा सत्कार करा. तुम्ही करा या. टाळ्या. पाय हा दुसरा हिरवा कलर आहे, हाही तर झेंड्यात आहे ना रे. झेंडा हा तिरंगा, झेंडा हा तिरंगा, 2 मुलीवर टाळ्या वाजवा. आणि आता झाले दुसरी पोरगी पोटा, दुसरा गर्भवती आहे त्याची बायको, त्याला मायच्या इमानानं सांगतो पोरगी हो की पोरगा. अरे हे कीर्तन महत्वाचं आहे, महाराजच्या पाया लागणं महत्वाचं नाही काकू. नाही तर तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यातच काही काही गावात माय पाय धुयाले बाया येतात, निकून ठेवते पिळ्यावर पाय, निकून तीर्थ धरते पिते. मला जमते का ते, पाया तर नाही लागू देत मी, नको बापा. पाया लागणं ते आपल्या थोतांडात नाही. कपडे तर बदलवले नाही, कलर वाले कपडेही नाही केले, केसही नाही वाळवले. महाराज म्हटलंच नाही पाहिजे, समाज सुधारकाचं काम आहे. हा पुढे आले या नामाला हाताला धरलं या, पुढे आले या, बाबासाहेब आले या, सावित्रीबाई आली या, तुम्ही मास्तरीन झाल्या या. सावित्रीबाई आली, माझ्या माय माऊल्यांनो, या देवीची कृपा आहे. सावित्रीबाई, रमाबाई, भीमाबाई, जिजाबाई, अहिल्याबाई. आमचं कल्याण केलं या, गाडगे बाबा आले या, अंधश्रद्धा काढली या, तुकडोजी बाबा आले या, रामगीता दिली या, तुकडोजी बाबा आले या, रामगीता दिली. अरे एक दिवस अन्न कमी जेवा, पण ग्रामगीता वाचा. माझ्याकडे बंजारा भाषेत ग्रामगीता आहे, उर्दू मध्ये आहे, हिंदी मध्ये आहे, मराठीत आहे, संस्कृत आहे. एक पुस्तक
पुस्तक आमच्या जीवनाचं कल्याण करते. म्हणून वाचन, शिक्षण, नोकरी लागायसाठी नाही. आता नोकऱ्याच नाही, आणि नोकऱ्या देऊन राहिले तर किती? 11 महिने, 12व्या महिन्यानं. आता नोकऱ्याही नाहीत पोरीनं. आता प्रत्येक पोरीले काय वाटते, मला नोकरीवाला नवरा भेटला म्हणजे बल्लार शाले चंद्रपूरले दोघं नवरा गेला कोल माइन्स मध्ये किंवा दिवसभर. कुठं आहेस रे? आता ह्या भानगडी बंद करा. एवढे लफडे वाढले. आता आपण आपले आहो, इथं कोणी दुसरं आहे काय? तुम्ही मी. तुम्ही माझ्यावर प्रेम केलं. 10 वेळा कीर्तन ऐकणारे लोक आहेत इथं. माझे अनेक वेळा कीर्तन ऐकणारे आहेत, तरी आपण आलात. मी धन्यवाद देतो. म्हणून मी माझ्या लक्षात आलं पुढे ते जन न देखवे डोळा. आपण लोक बर्बाद झालो या अंधश्रद्धेच्या पायी. महाराज लोक इथं तीर्थ प्या आणि त्याला गुरु करा, मग तो कानात मंत्र देते, काम पडलं ते एखाद्या बाईले घेऊन चालला. या भंडारा जिल्ह्यात 7 दिवस पोथी वाचली, राहिला ज्याच्या घरी जेवला त्याचीच बायको घेऊन गेला. तुम्ही तुकारामाचे अभंगाचं पुस्तक वाचा, किती खतरनाक आहे. आता तुकारामाची बीज झाली. आम्ही जातो आमच्या गावात. तुकाराम महाराज जगद्गुरु, साधे गुरु नाही, पाय धुवून पाणी पिणारे नाही. म्हणून आई बहिणीच्या पाया पडतो. श्रद्धा ठेवा. देवाले मानता माना, आमचं असं काही म्हणणं नाही. आम्ही मानतो तुकडोजी बाबा, गाडगे बाबाले, फुले शाहू आंबेडकराले. पण बाबू, ते जे चांगलं सांगतात ते घ्या. रक्तदान करा, देवाची पूजा. एका रक्ताच्या बॉटलनं 1 जीव वाचू शकते बायो. हे झेंड्यासाठी भांडण नका करू. या कलरचा झेंडा, त्या कलरचा झेंडा चौकात लावते आणि बसते भांडत दोन्ही जातीचे लोक. झेंड्यासाठी कुठे भांडता? आमचा एकच झेंडा आहे, तिरंगा. झेंडा हा तिरंगा, झेंडा हा तिरंगा. अरे कितीक लोकांनं प्राणात भगतसिंग, चंद्रशेखर, राजगुरु देशाकरता केले. म्हणून तरुणांनी जातीयवाद पनपू देऊ नका. झेंडा हा तिरंगा. अरे गावाचं संघटन करा. कशासाठी? आपलं गाव आदर्श झालं पाहिजे. धानापूर गट ग्रामपंचायत आपलं गाव आदर्श झालं पाहिजे. गावातल्या शाळेकडे लक्ष द्या ना तरुणाईनं. आपल्या शाळेत गुरुजी कमी असेल तर एक वर्गणी करा ना. कीर्तन नका घेऊ ना सत्यपालचं. कायले 50,000 खर्च करता लाऊडस्पीकर वाल्याला द्या. सत्यपाल महाराजले कीर्तनानं काय फरक पडेल? एक गुरुजीचा पगार द्या वर्षभर आणि एक गुरुजी वाढवा. वर्ग 7, गुरुजी 7. बाप मेल्यावर 13वी न करता एका गुरुजीचं मानधन देणार दर महिन्याला एका जणानं. बकर काय कापता? लेकरू काय तुलेच झालं? आजकाल तर लग्न नाही झालं तरी लेकरं होणं सुरू आहेत. विड्रॉ. पोरा पोरीची अजब कथा, पोरा पोरीची अजब कथा. लग्न आधीच होते माता, लग्न आधीच होते माता. नाही एखादा दुसऱ्याला पता. हो खोटा नाही. लेकरासाठी बकरा कापता आणि ते देवाले बदनाम. तुम्ही ना कापत. धानापूर मध्ये प्राणी हत्या होत नाही. पानाती पाहता पुढे काय? पानाती पाहता पुढचं सांगू बाई. आणि त्याच्या पुढचं उभं राह बाबा, उभी राह. शिक्का पतंग म्हणजे काय? म्हणजे काय? नशीन मालूम तर मी काका होणार तो आला. बाबा, प्राणी मात्रावर प्रेम करा, मग बकऱ्याला करू नका प्रेम. ते खा. एक मिनिट. पुस्तक न्या ना तुम्ही. तुम्हाला साडीची गरज नाही वाटत. तब्येत बरी दिसून राहिली माताबाई. तुम्ही हुशार आहे ना, अकल न जगल्या ना, म्हणून जमलं.
धन्यवाद मॅडम. तुम्ही मंगा आलते का? तिसऱ्यांदा आल्या तुम्ही. आता तुम्ही नंतर बोलू बाई नका. आता तुम्ही बोलूच नका. आता बोलू नका याचा विषय. ते बाईच उत्तर देऊन राहिली. तुम्ही मुक्या बैऱ्या झाल्या काय? जलमभर काय बिना तेलाची मरत. ते बाईच काय बोलते? अक्कल आहे ना, हुशारी आहे ना, शिकलेले आहे तुम्ही. शिक्षण आणि शिक्षणामुळं मालक चांगला भेटला, परिवार चांगला आहे, खाऊन पिऊन बरोबर आहे ना. अक्कल न जगून राहिली. काही उद्योगही करता तुम्ही. हा उद्योगा त्याशिवाय एवढी कंडिशन दिसतच नाही बाई. हे बाकीची कंडिशन पहा ना. कोणाच्या डोक्याला खोबरेल नाही, खाजू खाजू पंजाब, फॅरेन लवली चिंतूही भेट नाही झाली हो बाई 5-6 महिन्यापासून. अशा काही बायाचं फेसबुक इथून दिसून राहिलं. लाईटही काम नाही करून राहिला काही काही बायावर. काय करीन? बुद्धीनं जगा. आणि हे बाई का बोलून राहिली? विद्ये विना मती केली मती विना गती केली. तुमच्या लेकराले पुस्तक. आता पुन्हा नका बोलून येऊ नका. पंचायत समितीले पाहू आपण. बघा मती विना मती केली मती विना गती आलं. गती विना. या गावाती पंचायत समिती मेंबर आहेत. मला पत्रिकेत नाव दिसले ना, मी अवघे वाचत लागतात ना मला. कारण या कार्यक्रमाला अवघ्याचं सहकार्य आहे ना. तहसीलदार साहेब आले नाहीत, हत्तीगोटे साहेब ठाणेदार तेही नाही आले, काही पोलीसवाले आले. संत या ना 1-2 पोलीसवाले. सत्कार करू द्या ना मला तुमचा. योगिता ताई सरपंच मॅडम आहेतच, प्रश्नच नाही. दीपक गंगाधर आतराम उपसरपंच. चष्मा मला ते मला तू असं सांगत जाय. हे पाय असा भाऊ पाहिजे. चष्मा खिशात आहे म्हणते तुम्ही काऊन नेट घेऊन राहिले. हा आता दिसते मला. पा बरं कोणाच्यानं दिसलं? वरच्या देवाच्यानं की डॉक्टरच्यानं? म्हणून म्हणतो आजचे देव माणसं आहे. मी चष्मा लावला ना मला दिसलं. लोक वाईट व्यसनात एखादी जर पॉलिसी काढली ना तर आयुष्यभर त्याचं कल्याण होते. पण लोकाईले विमावाला आला की असं वाटते मौत आली आपल्यासोबत. तो काय मेल्यावरच काढा लागते का? म्या 10 लाखाचा विमा काढला. मला मालूम आहे 25,000 वर्षाचे भरतो मी कधी या गाडीत मरील याचा अंदाज नाही ना. दररोज काल बाळासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रमावर गेलो काका. रस्त्यानं कारवाल्याले मोटरसायकलवाल्याला मारली. 3 जण पडले. इतकं भयानक चालू आहे. म्हणून ज्याच्या जवळ मोटरसायकल आहेत आजही आले पहा किती गाड्या आहेत. ज्याच्याकडे मोटरसायकल आहे सांभाळून चालवा. एखाद्या अगदी हातपाय दुखत पेत असाल तर. आत्ता बल्लारशात पडला ना एक जण. आता आलो तर तुम्ही पाहिलं ना दादा. जाळाचा जाळाच होता, फुल पियल होता. दारू पिऊन गाडी नका चालू ना. किती बायका विधवा करता. म्हणून कृपा करून मोटरसायकल तरुणांनी, अरे माझ्या लहान लेकराईले ज्याच्या बापाजवळ गाडी आहे लहान पोट्याच्या हातात गाडी देऊ नका. महापूर्व गाडी चालवते. मग एक दिवस तुझी त्या पोराची बॉडी आल्यावर काय होईन तो आलं. माल्या गावात मावशानं मोटरसायकल आणली. आईले सांगतो मावशानं मोटरसायकल आणली. पुतण्यानं चाबी मागितली. गेला बाबू त्या एवढं पोरग गेला. चाबी घेऊन गेला. गाडी चालू केली. 2 जण गेले. एसटीले ठोस मारली. तिकून येता मुर्दाच हातात आला. दुःख सांगावे म्हणून मायबापानं लहान लेकराले गाडी देऊ नका. बारक्या माणसाच्या गाडीवर जाळ्या बाईनं बसू नका. हे गाडी हालते अशी. जिचा नवरा बारीक आहे त्याच्या जाळ्या बायकोनं बारीक नवऱ्याच्या गाडीवर बसू नको. मर्जी एखाद्या तोलत नाही ना ते. बाई राहते 110 किलोची, नवरा राहते 55. ते गाडी हालतेच. आणि इकडून ट्रक गेला की ते खाली. म्हणून माझं जे कीर्तन पोथी पुराणातलं नाही. मी बायाले रिकाम्या गोष्टी सांगतच नाही बापा. आणि तुम्हाला नाही सांगत. मी सांगील ते गोष्टी सांगतो का मी. कलावतीनं प्रसाद नाही घेतला, तिच्या नवऱ्याचे नाव गुळाली. काय खरं आहे?
पुढे तर ऐकलंच नाही. रावण 10 तोंड्या होता, आता 10 तोंडाचे लेकरं राहतात काय काका? त्याच्या मायच्या डिलिव्हरीला किती त्रास झाला सन बाबू. तुझ्या मायले तुझ्या टाइमले किती त्रास झाला रे. 4-5 महिने तुझी माय जाग्यावर नव्हती. पोट दुखते अलग, इकून खुंबा मारते अलग, तिकून पाय मारते अलग. धन्य त्या मायले. म्हणून तुम्ही माया मोठे उपकार आहेत समाजावर तुम्हा माय मावल्याचे. पण काही लोकांच्या लक्षात येत नाही. अरे त्या लेकराचा सांभाळ करते, तू जर ऍक्सिडेंट मध्ये गेला, किती जण दररोज मरून राहिले ना, 2-2, 4-4 जण दररोज मरून राहिले. आता मी गाडीत फिरून राहिलो, 50 वर्षापासून गाडीत फिरून राहिलो, 22 वर्षापासून एकच ड्रायव्हर आहे. कोण मले मारीन पण मी लवलवच खातो. गाडीतून उतरलो की मोटरसायकलवर लवलव खा. म्हणून मोटरसायकलवाल्या दादा, जे मोटरसायकलवर 3 जण आले त्यानं या सत्कार करू द्या मला. या या जे 3 जण कीर्तन ऐकायला आले त्यानं या मला सत्कार करायचा. या या ना. आले काय? अरे म्या पाहिले ना गाडीवर 3 पेट्रोल खर्च करून आले कीर्तन ऐकायला. या 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 मावसा. या या 1, 2 आणि 3. मन झाले आहे तुझ्या दर्शनी बाबा. ओ किती ओलावा आहे. आई देवा काही आता नाही. बाहेर पाहिजा खाली. पुण्य मागणे वा वा. झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले. झाले येईले तुम्ही घेऊन आले 2 जण. हो ना 3 जण. साहेबानं गाडी चालवली. शाल दे. 3 जण आले म्हणून सत्कार नाही करत. याच्या पुढे 3 येऊ नका. कीर्तन ऐकायला आले तरी 3 नका बसू. काहून? तुमची हालत बरी आहे साधारण, पण बाबाची हालत तुमच्यापेक्षा. हे कोण आहेत तुमचे? मेवना हे जावई आहे. आय हाय चांगलं बजेट. म्हणजे हे कोण आहे? तुमची कोण दिली यायले? तुमची बहीण यायले दिली. जावायले तुम्ही घेऊन आले. दूर जवाई फुल बराबर, गाव जवाई आधा, आणि घर जवाई गधा बरोबर. जब चाहे तब लादा. मग करा जवायचा सत्कार. हा टाका टाळ्या. मन तृप्त. कोण्या गावचे काका? कोण्या गावचे? तुमची तब्येत मस्त दिसून राहिली. काय फेसबुक चमकून राहिलं तुमचं. जवायपेक्षा पिकअप तुम्ही घेतलं. करा सत्कार. टाका टाका वा वा. टाळ्या. आणि मा असा अंदाज आहे लय अकलनं काम करून राहिले. जीवनात सक्सेस झाले दोघही पेक्षा. लय पद्धतशीर जमवलं. ओके ओके आहे सर्व. यायचा सत्कार करा काकाचा. टाळ्या. हे एवढं मोठं वय आहे तरी एवढा मोसम दाटून आलता काय कीर्तन ऐकायचं. मेहनती माणूस आहे. कष्ट करण्यात जीवन गेलं. पेंटर दिसतात मला. पेंटर ना तबलाही वाजवते काय? लयच मोसम चांगला दिसून राहिला. 200 रुपये देता येईल. पेट्रोलचा खर्च देतो. जवायला गरज नाही. जवळ बरं आहे. कारण भाव सासराच ओके आहे ना. खाऊन पिऊन सर्व. धन्यवाद. हा मावसा तबला वाजवताना हात दाखवा. तो दाखवा. तबला मस्त वाजवता, पण तंबाखू खाल्ल्याशिवाय पिकअपच ना घेत. कोणता गाय छाप आहे की फुलछाप आहे? कोणता खाता? नाही ना कोणताही नाही चालत ना. दारू आलेले त्याच कंपनीची दारू पाहिजे. धन्यवाद. हा नाही दारू पेत ना तुम्ही, पण तंबाखूही काय मजाकचा आहे काय? एक खेप लागला की संडासले बसल्यावरही माणूस असा करतो. काही काही तर हागणारे बिळ्या. बसा जिजाजी पुस्तक देऊ काय तुम्हाला? हा घ्या ना. काकाले राहिलं मावशा तुम्हाला काहीच नाही दिलं. यायला दिलं त्याला. त्याची कंडिशन बरी आहे. बँकेत जमा आहेत. बँकेत आहेत की पुस्तकात आहे? जास्त कायच्यात आहे?
बँकेत. मग अंदाजच होता तुमचा चेहरात मोठे फ्रेश दिसून राहिले तुम्ही. बसा. थोडी खुश आहे, तिचा मालक चांगला. वा. तू कधी दारू नाही, वाईट व्यसन नाही. व्यसने सगळी ओके. सोडून जाना. पेनाराचा चेहरा एवढा चांगला दिसतच नाही, ते दलिंदरच दिसते. पोटात असते तोपर्यंत चमक आकलून ओकलून छान. इलेक्ट्रिकच्या खंब्याले म्हणते क्युबे साले बीच में क्यों आहे, त्या खंब्याले म्हणते. जास्त झाली की कुत्र मुतते त्याच्या तोंडात पेनारे. तुमच्यामध्ये कोणी पेनारे नाहीत, 2-3 जण आहेत, ते आता ढिले होतील थोडे 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 थोडे. आणि बायाईले तकलीफ येणाराची म्हणून मी पाया पडतो. आज मला काहीतरी द्या, बिडी द्या, तंबाखू द्या, दारू द्या, वाईट व्यसन द्या. फटाका फोडू नका आयुष्यात. लग्नामध्ये मस्ती करू नका. लग्नाचे पैसे पोस्टात बँकेत टाका, नाही ते एक विम्याची पॉलिसी काढणार. त्याचं आडनाव काय दिसते, लडके. तुमचं लढणं पण एक पॉलिसी काढा फक्त, माधव भाऊ जोडू. ते विपिन मोरे आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत. म्हणून कार्यक्रमाची ताकद पुऱ्या गावानं लावली. गणेश भाऊ भोगेकर मेंबर, पूर्ण गाव सहकारी आहे या कीर्तनात. वळसकर सेले कर वागदर तक, वागदर कर सेले कर कुचन कर तक, भोगी कार तक. भोरे आहेत की भोटे आहेत, भोरे भोटे. लिहिताना रई दिसते, तई दिसते. अरे मोरे से लेकर लड़के तक, लड़के से लेकर भोगे कर तक. तुमच्या गावात ग्रामसेवक मॅडम आहेत बापा, पराते मॅडम. पाहिलं बायो किती पगार होची, पण त्या बाईच्या सही शिवाय पैसेच निघतात का मॅडम? म्हणजे सरपंच प्लस ग्रामसेविका म्हणून पोरीले शिकवा लागते. तुम्हाला इका जुने कपडे घाला, चिंध्या घाला, पण पोरा पोरीले शिकवा, नोकरी लाग्यासाठी नाही. हे बा 100% भाऊ चालाव स्पीकर, क्या बढिया आहे. कोण्या गाऊन आले भाऊ? हा 100% दादा. बोला बोला. बोल पेपी. कोण पिपरी? हा. हा? वडोली. किती साऊंड चांगला आहे. आणि काय नोकरीची गरज आहे? 10 लोकांना नोकरी तर तो बहुत देते 100%, 100%. आणि कोणाला नोकरी द्यायला लागते? मंडप. मुसलमानाचं लग्न असलं तरी साऊंड 100%चा, फक्त कवाली बदलवते. भरते झोली मेरी या अरे आपल्या तरुणाईला सांगतो, नोकरीच्या माग लागू नका. नोकऱ्या गोठवल्या सरकारनं, खाजगीकरण. खाजगीकरण, जागतिकीकरण, उधारीकरण. म्हणून मुलीलाही सांगतो बाई, नोकरी वाला नवरा डोक्यातून का? अरे मी म्हणतो उद्योग करणारा नवरा असला तर काय फरक पडते? फक्त पिणारा नसावा.